विकासाच्या मुद्द्यावरती कोणीच बोलत नाहीये. पाणी देऊ म्हणतायत, कोणीच देत नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या जाहिरातीतल्या नळाला पाणी येतं, पण आमच्या घरातल्या नळाला पाणी कधी येणार? जाहिरातीमध्ये नुसते पेपर उघडला की धो पाणी येतं. आम्ही पाणी देऊ, वीज देऊ, पण माझ्या या सगळ्यांच्या घरामध्ये कधी पाणी येणार, कधी वीज येणार? आणि हा नाशिक हा आपल्या सावरकरांचा जिल्हा आहे. भगोर मी स्वतः तिकडे जाऊन आलेलो आहे. आणि सावरकर हे काही जी आपली घराणी होती, सावरकर बंधू, चाफेकर बंधू, ज्या वेळेला चाफेकर बंधूंना फाशी झाली त्यावेळेला सावरकरांनी काय 15-16 वर्षाचं वय असेल त्यांचं, आपल्या देवघरात गेले आणि घरातल्या अष्टभुजेसमोर उभे राहून त्यांनी शपथ घेतली की देशाच्या शत्रूला मारता मारता एक तर चाफेकरांसारखा मरेन, नाहीतर शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा अभिषेक करेन, ही शपथ घेणारे सावरकर. या सावरकरांचा हा जिल्हा आहे. ज्या सावरकरांनी क्रांतीची बीज पेरली त्या सावरकरांचा हा जिल्हा आहे. आणि त्याच सावरकरांचं तैलचित्र ज्या वेळेला आपण आपली सत्ता असताना लोकसभेत लावत होतो त्यावेळेला सोनिया गांधींसकट शरद पवार वगैरे होते की नव्हते माहीत नाहीत, पण सगळे बाहेर होते. आणि हीच ती अवलाद. मणिशंकर अय्यर त्यांनी पेट्रोलियम मंत्री असताना अंदमानच्या तुरुंगावरती ते सावरकरांचं वाक्य होतं, ते वाक्य सुद्धा काढून टाकलं. आंदोलन फक्त एकट्या शिवसेनेने केलं. त्यावेळेला हे मर्द सगळे शरद पवारांसारखे भुजबळ बीजबळ हे काय गुडघे टेकून बसले होते का काँग्रेसवाल्यांचे तळवे चाटत होते? सावरकरांचा अपमान डोळ्या देखत सहन करणारी ही नालायक माणसं, यांना नाशिककरांकडे मत मागण्याचा अधिकार नाही, अजिबात नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्या देखत घडतायत आणि नुसते आम्ही धुळवड करत चालले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती आज मी तुम्हाला सांगतोय, छुपी तर शक्यच नाही, पण काळोख आणि उजेड यांची युती कधीतरी होऊ शकते काय, तुम्ही मला सांगा. आणि जो विश्वास, जो असंतोष, ज्या असंतोषाच्या ठिणग्या, ज्या ह्या पेटलेल्या ठिणग्या आहेत, त्या ठिणग्यांची सुद्धा आता मशाली व्हायला लागलेल्या आहेत आणि मशालींचा आता ज्वालामुखी होतोय. आणि अशा ज्वालामुखीच्या तोंडावरती ही अशी आम्ही अभद्र युती करू शकतो? काल सुद्धा मी चाकणमध्ये गेलो होतो. त्यावेळेला त्या इकडे जसे काका पुतणे आहेत तसे तिकडे सुद्धा काका पुतणे आहेत. अजित पवार हे त्यांचे पुतणे. त्यांनी माझ्यावरती आरोप केला होता की या उद्धव ठाकरेंनी आता म्हणे फोटो स्टुडिओ काढावा. आणि मी त्यांना उत्तर दिलं, मी फोटो काढतो कारण मी कलाकाराचा कलाकार मुलगा आहे आणि कलाकाराच्या कलेची ताकद काय असते हे तुम्ही तुमच्या काकाच्या पाठीवरती बघा. अजूनही वळ असतील शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याचे. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला जी कार्टून काढली होती त्यातलं एक कार्टून होतं बारामतीचा ममद्या. ते वळ अजूनही तुमच्या काकाच्या पाठीवर असतील. आणि म्हटलं मी फोटो जे काढतो ते शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे काढतो, वाघाचे काढतो, बोकडाचे काढत नाही. आणि मग दुसरा प्रश्न विचारतात की तुम्ही कसाबला वकील मिळू नये म्हणून आंदोलन केलं. होय केलं, जरूर केलं. मग अफजल गुरुच्या वेळेला ज्यांनी वकीलपत्र घेतलं त्याला उमेदवारी कशी दिली? म्हटलं हाच मुद्दा आहे. जी बथ्थड डोकी असतात तो असा प्रश्न विचारतात. आमचा विरोध जो आहे तो न्यायालयाला नाही, आम्ही कोर्टाचा आदर करतो, कोर्टावरती आमचा विश्वास आहे. आणि म्हणून कधीही अफजल गुरुला वकील मिळू नये असं शिवसेनेने कधी आंदोलन केलं होतं? कधीच नाही. पण अफजल गुरुच्या शिक्षेची जी काय केस होती त्याची सुनावणी झाली, सुनावणी पूर्ण झाली, फाशीची शिक्षा दिली गेली, पण त्या शिक्षेवरती अजून अंमलबजावणीच होत नाही. हे मनमोहन सिंग आणि सोनियाबाई त्यांना घेऊन बसलेत, एक घास काऊचा एक घास चिवचा. मग ती पहिली शिक्षा द्या, पहिल्यांदा अफजल गुरुला फासावरती लटकवा आणि मग कसाबला वकील द्या, ही आमची मागणी आहे. आणि कोण कसाब? काल परवाकडे जेव्हा पेपरमध्ये मी वाचलं की आता कसाबची आई कसाबला भेटायला येते. मला पत्रकारांनी विचारलं तुम्ही काय करणार? म्हटलं आम्ही काय करणार,
कसाबच म्हटला आपल्या आईला सांगेल की तू आलीस कशाला, तू जेवढी आजपर्यंत माझी काळजी घेतली नाही तेवढं हे हिंदुस्थान सरकार माझं मायबाप बनून माझी काळजी घेते, आलीस तशी परत जा, तुझी मला गरज नाही. पण म्हणून बांधवांनो तुम्हाला सांगतोय, भगिनींनो तुम्हाला सांगतोय की आता ही वेळ आहे, ही बिकट आहे, ही संकटाची आहे. अफजल गुरु तिकडे मजा मारतोय, शेतकरी मेला तरी चालेल पण अफजल गुरु जगला पाहिजे अशी नीती असणारं सरकार हे तुम्हाला आणि हिंदुस्थानाला वाचवू शकत नाही. आणि कोण हा कसाब, जरा विचार करा. आपला लाल बहादूर शास्त्रींनी जो नारा दिला होता, जय जवान जय किसान, किसान तर आत्महत्या करतोच आहे पण अनेक जवान आज शहीद होत आहेत. कसाबला पकडताना जो तुकाराम ओंबळे शहीद झाला, बसून घ्या, त्याला ज्या माता भगिनींना जायचे असेल त्या जातील, बाकीच्या बसतील. कसाब त्या कसाबनी तुम्ही विचार करा, जर एखाद्या काळोखामध्ये गाडी येते आणि गाडीचं दार उघडलं जातं काय आणि कसाबसारखा राक्षस खाड गोळ्या झाडत समोरून येतोय, अशा वेळेला तुकाराम ओंबळेसारखा वीर स्वतःच्या मृत्यूची पर्वा न करता, देहाची चाळण होते पण तरीसुद्धा त्यांनी त्या राक्षसाला पकडलं, स्वतः शहीद झाला पण त्यांनी यमदूताला पकडून दिला. आणि त्याच्या घरी ज्या वेळेला मी गेलो होतो त्यावेळेला त्याच्या मुलीने जे मला सांगितलं, त्यांनी मदत नाही मागितली. ती मुलगी शिकणारी पोर, कदाचित दुसरं कोणतरी असतं तर त्यांनी पैसे मागितले असते. आमचे वडील गेले, आता काय करू, शिक्षण कसं होणार. पण त्या मुलीने बाणेदारपणाने मला सांगितलं की उद्धवजी, आमच्या कुटुंबियांची एक मागणी आहे. म्हटलं काय ताई, काय बोल. तुला आम्हाला पैसे नकोत, आम्हाला दुसरी कोणतीही मदत नको, पण हा जो कसाब आहे याला भर चौकात फाशी दिली गेलीच पाहिजे, ही आमच्या कुटुंबियाची मागणी आहे. आणि म्हणून ज्या क्षणाची वाट आपण पाहत होतो तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे. शेतकऱ्यांचं कार्ड BPL ना दादा, मला मी मध्यंतरी रामटेक वगैरे फिरत होतो, नितीन गडकरी माझ्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं सोनिया गांधी, शरद पवार ह्या सगळ्यांनी आपापली प्रॉपर्टी जाहीर केले, वाचलेत, ती शेतकऱ्यापेक्षा कमी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आपलं सरकार आलं तर पहिले शरद पवार आणि कंपनीला BPLचं कार्ड देऊ. ही थट्टा चाललेली आहे शेतकऱ्याची. हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. उद्धव ठाकरे वाईट ठरवून जर का कोणाला सुख मिळत असेल तर ते सुख भोगा, पण उद्धव ठाकरे या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी सांगतोय.